SV मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. पावे धावूनिया घरा राहे धरोनिया थरा, पावे धावूनिया घरा राहे धरोनिया थारा. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, देवाची वसती, तेथे देवाची वसती. कीर्तनाचे वाटे बरडियाय सलोटे, कीर्तनाचे वाटे बरडियाय सलोटे. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. काय धावूनिया घरा राहे धरोनिया थारा. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे, नामे देव जोडे, नामे देव जोडे. हरी. वक्रतुंड महाकायन सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. प्रस्तुत आजच्या या पुण्य अशा दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूज्य असा गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या दिवशी प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, सदैव वैकुंठाला जाणारे जगद्गुरू आमचे संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एक वेगळेपण दाखवलेलं आहे, एक वेगळ्या प्रकारचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. आपल्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती हे जे गुण सांगितलेले आहेत ते जर आपण अंगीकारले, हे 26 प्रकारचे जे गुण आहेत त्याला दैवी संपत्ती म्हणतात. गीतेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. हे दैवी संपत्ती आहे आणि त्या दैवी संपत्तीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कळत न कळत हे गुण जर आपण अंगीकारले तर आपल्या हातून अप्रत्यक्षपणे देवाची पूजा सुद्धा होते आणि त्या देवाला जोडण्याचं काम हे नामस्मरणामार्फत होते, असं तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामधून सांगतात. अभंगात निरूपण करताना एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगावी लागणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे अशी की मार्गशीर्ष महिना आहे. आपल्या भारतामध्ये ज्या महिला वर्ग आहे तो महालक्ष्मीचं पूजन करत असतात, देवीचं पूजन करत असतात. जसं नवरात्रीमध्ये देवीचं पूजन करतात, चैत्र मध्ये देवीचं पूजन करत असतात, तसं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीचं पूजन, महालक्ष्मीचं पूजन करत असतात. कारण ही स्त्रीरूपी शक्ती आहे. आपल्या घरामध्ये देवीची पूजा केल्यानंतर एक शांतता, सौजन्यता निर्माण व्हावी, विनयता निर्माण व्हावी, अज्ञान नाहीसं होऊन, अंधकार नाहीसा होऊन, ज्ञानाची प्राप्ती होऊन व्हावी, हा एक त्या ठिकाणी उद्देश आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे जे माझे गुण आहेत हे दैवी संपत्तीचे गुण आहेत, परंतु विभूती सांगताना भगवान अर्जुनाला सांगतात की मासासा मी मार्गशीर्षा महा, असं म्हटलेलं आहे. माझ्या 75 प्रकारच्या विभूती आहेत, म्हणजे मी
माझं अस्तित्व त्यांच्यामध्ये ठेवतो. अशा 75 प्रकारच्या माझ्या विभूती आहेत. तर त्याच्यामध्ये वर्षाचे 12 महिने असतील, अगदी चैत्र महिन्यापासून तर फाल्गुन महिन्यापर्यंत, त्याच्यामध्ये मात्र मी मार्गशीर्ष महिना मी आहे. प्रकाशामध्ये जर पाहिलं तर मी सूर्य आहे. नक्षत्रामध्ये पाहिलं तर मी चंद्र आहे. नदीमध्ये पाहिलं तर मी गंगा आहे. असं महत्व प्रतिपादन त्या ठिकाणी भगवंतानी केलेलं आहे. मग इथे मात्र दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत. आणि मगाशी मी सांगितलेलं त्या ज्या आहेत त्या विभूतीचं मार्गशीर्ष महिना, आपण तसं श्रावण महिन्यामध्ये आपण पवित्र महिना हे करतो, पाऊस पडलेला असतो, तलाव विहिरी या भरलेल्या असतात, सर्वत्र हिरवगार असतो. श्रावणामध्ये ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये पोथ्या, कथा, कीर्तनं, प्रवचनं हे सगळे होत असतात. पण भगवान म्हणतात तो महिना तर पवित्र आहेच, परंतु माझा अंश असलेला मार्गशीर्ष महिना हा माझा विभूती आहे. म्हणजे माझा त्याच्यामध्ये अंश आहे. माझ्या ज्या काही 75 प्रकारच्या विभूती आहेत त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा एक माझा आहे. आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दत्त जयंती सुद्धा येत असते. भगवान दत्तात्रेयाचा जन्म या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये झालेला आहे. त्यानंतर अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी ही दत्ताची ठिकाणं सुद्धा आहेत. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास, तापास आणि एकदम धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण सर्वत्र असते. नुकताच दिवाळी वगैरे होऊन गेलेली असते आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचा आनंद असतो. गुलाबी थंडी पडलेली असते ह्या डिसेंबर महिन्यामध्ये. सर्वत्र अखंड हरिनाम सप्ताह, धार्मिक कार्यक्रम सर्वत्र असतात आणि तो हा मार्गशीर्ष महिना आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत की दया, क्षमा, शांती 3 हे दैवी संपत्तीचे जे गुण आहेत. खरं म्हणजे शास्त्रामध्ये दैवी संपत्ती जी आहे तर 16व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक गीतेमध्ये 1 ते 5 याच्यामध्ये दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत आणि 6च्या पुढे आसुरी संपत्ती सांगितलेली आहेत. नाण्याच्या 2 बाजू असतात. मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं, पास नापास, अंतरंग बहिरंग, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असे जे भाग आहेत. मग इथे मात्र दैवी संपत्ती म्हणून 3 गुणांचा विशेषत्वाने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे भगवंताला प्रत्यक्ष आपल्याजवळ येता आलं नाही तरी त्या भगवंताचे ते गुण आहेत ते आपल्यामध्ये आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा, ही एक अपेक्षा आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेले दया, क्षमा आणि शांती या 3 गुणांचा आपण विचार करूया. पहिल्यांदा म्हणजे दया. दया ह्या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर म्हटलेला आहे. चिखली रुतली गाय, धड भाकड न पाहे, तियेचे ग्लानी होय कालाभुला. एखादी गाय चिखलामध्ये रुतलेली आहे, गव्हाणीमध्ये किंवा शेणाच्या गव्हाणीमध्ये पडलेली आहे आणि त्या ठिकाणी एखादा माणूस चालला असेल, त्याने कपडे इस्त्रीचे घातले असतील, पांढरे शुभ्र कपडे असतील, मग ती व्यक्ती असं पाहणार नाही की माझे कपडे खराब होतील किंवा काय. गाय चिखलात पडलेली आहे ना, ती धड आहे का भाकड आहे, ती दूध देणारी आहे की दूध देणारी नाही, असा प्रत्यक्ष न पाहता तिचा जीव आपण वाचवला पाहिजे. तिला त्रास होता कामा नये आणि म्हणून धड भाकड न पाहे, तिला त्रास न होता तियेचे निगलानी, तिला होत असलेल्या त्रासानं ह्याच्या मनामध्ये एकदम
तिला त्रास होतोय तो जणू काय आपल्यालाच त्रास होतोय, तिला दुःख होतंय जणू काय आपल्यालाच दुःख होतंय, आणि त्या याच्याने तो तिला मदत करतोय, याला म्हणायची दया. अशा प्रकारे ही दयेची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. आता दया हा सद्गुण आहे. खरं म्हणजे दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान. तुलसी दया मत छोडो, जब तक घडघड में प्राण. दया हे धर्माचं मूळ आहे. दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान. पाप अभिमानाने करणं, अहंकार करणं याला पाप म्हणतात. आणि दया हे धर्माचं मूळ आहे. धर्म म्हणजे काय? चांगल्या गुणांचा वास असणं, चांगली गुण आपल्यामध्ये असणं याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे जगण्याची पद्धत. मग तुलसीदासाने सुद्धा म्हटलंय, दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान. आपल्या घटघटमय आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण दया सोडता कामा नये. आणि म्हणून पुराणामध्ये अनेक दाखले आहेत की पैठणच्या त्या वाळवंटामध्ये, त्या नदीच्या वाळवंटामध्ये भर दुपारी एका आत्यांजाचं मूल आईपासून दुरावलेलं होतं, छोटं होतं ते, आणि सूर्याच्या उष्णतेने, रखरखीत उष्णतेने वाळू तापली होती. नाथ महाराज त्यावेळी गंगेवर गेले होते. नाथ महाराजांनी हे पाहिलं नाही मूल कोणाचं आहे म्हणून. त्याला होत असणाऱ्या ज्या वेदना होत्या, त्याला होत असणारा जो त्रास होता, तो त्रास नाथ महाराजांनी ओळखला, त्याला उचलून घेतलं, त्याला घरी आणलं आणि त्याला त्याच्या आईचा शोध घेऊन त्याला त्या आईकडे सुपूर्द केलं. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे असं न करता त्यावेळी नाथ महाराजांनी त्या मुलावर दया दाखवली. म्हणून दया हे धर्माचं मूळ आहे आणि म्हणून त्याला म्हणतात. आणि अशा प्रसंगी भूतांची दया भांडवल संता, आपुल्या ममता नाही दे. संतांचं भांडवलच ते आहे. चराचर सृष्टीतील प्राणी मात्र अशा प्रकारचे असतात, तर त्यांच्याबद्दल दया दाखवणं. भूतांची दया भांडवल संता, संत लोकांचं, साधू संतांचं भांडवल कोणतं? चराचर सृष्टीमध्ये असलेले जे प्राणीजात असतील, प्राणीवर्ग असतील, मनुष्य प्राणी असेल, त्यांना मदत करणं हे त्यांचं भांडवल आहे. हे साधू संतांचं भांडवल आहे की जो रंजला गांजलेला आहे. जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा न देव तेथेसी जाणावा. रंजल्या गांजल्यांना मदत करणं तोच साधू आहे आणि त्या साधूमध्येच देवत्वाची लक्षणं दिसतात. दया करणे जे पुत्रासी, तोची दासा आणि दासी. राजाच्या मुलाला तेवढंच प्रेम देईल आणि गरिबाच्या मुलालाही तेवढंच प्रेम देईल, असं तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सुद्धा सांगितलंय. असे वेगवेगळे अभंग आहेत. म्हणून रंजल्या गांजल्यांना मदत करणाऱ्यांना तिथे देवाचं अस्तित्व असते. आणि या याच्यामध्ये अभंगामध्ये दयेचं महत्व विशेष प्रतिपादन केले. आणि म्हणून आपण म्हटलंय दया संता भांडवळ असं म्हटलेलं आहे. वेची बोल परोपकारे, वेची बोल परोपकारे. संतांचं भांडवल हे दया आहे. आणि दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याला मदत करणं, बोलणं, दुसऱ्याला मदत करणं, शरीराने मदत करणं, सहकार्य करणं हे संतांचं भांडवल आहे. दुसरं महत्वाचं, भूतदया ज्याचे मनी, त्याचे घरी चक्र पाणी. ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये भूतदया असते,
भूतदया म्हणजे चराचर सृष्टीतील प्राणीमात्रांच्यावर दया. भूतदया ज्याचे मणी त्याचे घरी चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे भगवंत, ईश्वर. ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतकरणामध्ये भूतदया असते, प्राणीमात्रांबद्दल दया असते, त्याच्या घरी भगवंत असतो. नाथ महाराजांचं उदाहरण देईल, संत एकनाथांचं, की संत न एकनाथ हे चराचर सृष्टीला प्रेम करणारे होते. आणि म्हणून भगवान परमात्मा पंढरीचा पांडुरंग 12 वर्ष नाथ महाराजांच्या इथे सेवेकरी म्हणून तिथे राहिला. पाणी भरण्याचं काम त्यांनी केलं, रांजणामध्ये पाणी भरणं. शिखंड्याच्या रूपाने भगवंताने तिथे कार्य केलं. संत नामदेवांचं उदाहरण देता येईल. कुत्र्याने चपाती पळवली, रोटी पळवली, तर नामदेव महाराज तुपाची वाटी त्याच्याकडे मागे गेले आणि सांगितलं, अरे तू कोरडी कशाला खातोस, तू कोरडी खाऊ नकोस, हे तूप घे आणि त्याच्यामध्ये बुडवून खा. म्हणजे सृष्टीतील प्राणी मात्रांचं सुद्धा साधू संतांनी काय ओळखलेलं आहे, त्यांच्याबद्दलची निष्ठा, प्रेम हे त्यांनी ओळखलेलं आहे, त्यांच्यावर दया दाखवलेलं आहे. मनुष्याला तर आपण दाखवूच शकतो, पण प्राणीमात्रांना, चराचर सृष्टीतील प्राणीमात्रांना आपण मदत करणं, अंतःकरणपूर्वक त्यांच्या दुःखामध्ये समाविष्ट होणं, त्यांना मदत करणं, ही भूतदया त्याला म्हणणं. भूतदया तथा पशुचे पालन, ताणल्या जीवन वना माझी. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की भूतदया करतात आणि तान्हेल्याला तहान ज्यांना लागते त्यांना पाणपोई वगैरे ठेवतात, पाणी देण्याची व्यवस्था केली जाते, ते त्याला साधू संत म्हणतात. तान्हेल्या जीवन वना माझी. वनामध्ये जर पाणी नसेल आणि पाण्याची व्यवस्था केली, आपल्याकडे आपण पाहतो रेल्वे स्टेशनवर पाण्याची व्यवस्था करतात, त्याला पाणपोई म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणपोईला खूप महत्त्व आहे. दुसरं काही देण्यापेक्षा आलेल्या वाटसरूला पाणी देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सुद्धा एक उपकार आहे, ती सुद्धा एक दया दाखवणं आहे. आणि म्हणून जैन धर्मामध्ये सुद्धा पाणपोया, अन्नशिबिरं, अन्नदान करणं हे सुद्धा एक महत्त्वाचे गुण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. याला दैवी संपत्ती म्हणतात. दैवामध्ये असलेली संपत्ती, नशिबामध्ये असलेली संपत्ती, देव आपल्या घरात येईल अशा प्रकारची संपत्ती. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी सुद्धा दुकान होतं त्यांचं आणि लोकांना आपलं दुकान खुलं केलं त्यांनी. घेऊन जा, दुष्काळ पडला होता, माझ्या दुकानातली किराणा माल घेऊन जा, धान्य घेऊन जा, पण तुमचं तुम्ही काय करा, तुमचं तुम्ही संसार व्यवस्थित चालवा, तुमच्या जीवनाला त्याचा उपयोग होईल, किराणा मालाचा उपयोग होईल. म्हणून बर्वे झाले देवा निघाले दिवाळे. असं करताना फुकट सामान, किराणा सामान तुकाराम महाराजांनी दिलं आणि त्याच्यामुळे त्यांचं दिवाळं निघालं. पण ते एका अभंगामध्ये म्हणतात, बर्वे झाले देवा निघाले दिवाळे. माझं दिवाळं निघालं, माझा तोटा झाला, हे बरं झालं, पण लोकांना त्याचा फायदा झाला, लोक चांगलं जीवन जगू लागले, दुष्काळामध्ये मदत झाली, कारण त्यावेळी दुष्काळ पडला होता. म्हणजे समाजाला मदत करणं हे सुद्धा एक दैवी संपत्तीचा प्रकार आहे. आपल्या गावामध्ये जर एखादा विद्यार्थी असेल, त्याला फी भरायला पैसे नसतील आईवडिलांकडे, तर त्याला मदत करणं, पुस्तकांना मदत करणं, वह्यांना मदत करणं, नवे तर त्याला कुठे वसतिगृहामध्ये राहायचं असेल, जाण्या येण्याचं एखादं भाडं द्यायचं असेल, त्याला आर्थिक थोडीशी मदत करणं, हा सुद्धा एक दैवी संपत्तीचा गुण आहे. आणि तो प्रत्येकाने करावा. आणि त्याचं समाधान आपल्या आत्म्याला, आपल्या इंद्रियांना एवढं होऊ शकतंय की मग त्याचं समाधान आपल्याला खूप मिळू शकतंय आणि त्याच्यामध्येच ईश्वराचं अस्तित्व भरलेलं आहे, असं आपल्याला तरी तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून दया हा फार मोठा गुण आहे. आणि दया, प्रत्येक माणसाने दया, कोण जो दया दाखवतो त्याला दयावान असं म्हणतात. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकारा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वर महाराजांना दयाळा असं शब्द आलेला आहे. दयावान असं, दयावंत असं आपण म्हणतो. आणि जो दुसऱ्याला मदत करतो त्याला दयावान किंवा दयावंत असं म्हटलं जाते. आणि म्हणून दया, पूर्वीच्या काळी
अशा प्रकारचा प्रकार घडलेला होता का वृत्रासूर हा असा माजलेला राक्षस होता. दृष्टांत या ठिकाणी घेतो. तो एवढा माजलेला होता का त्याने तपश्चर्या करून देवाला काय केलं, प्रसन्न केलं. देवाने सांगितलं जा तुझं चांगलं होईल, तू विजयी होशील. पण त्याने त्या वराचा दुरुपयोग केला आणि साधू संतांना त्रास देण्याचं, ऋषीमुनींना त्रास देण्याचं त्याने सुरू केलं. मग त्याचे अन्याय वाढले. मग आता काय करायचं? मग सगळे इंद्राकडे गेले, विष्णूकडे गेले, देवाकडे गेले आणि सांगितलंय तू वर दिलंय पण हे झालं काय? मग त्याने सांगितलं मी त्याला वर दिलेले पण एक त्याला उपाय आहे. गंगेच्या काठी दधीची नावाचे ऋषी आहेत. त्या ऋषींची जर हाडं तुम्ही घेतली आणि त्याचं जर वज्र जर बनवलं तर वृत्रासूरचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे सगळेजण गेले आणि सांगितलं बघा अशा अशा प्रकारचा तो वृत्रासूर, तो असुर, तो राक्षस अन्याय करतो आहे. तर तुमचं शरीराचं हाडं आम्हाला पाहिजे, त्याचा आम्ही अस्त्र बनवणार आहोत. तो म्हणतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. माझा जो देह आहे, माझं शरीर आहे, हे चंदनासारखं झिजवलं आणि जगाच्या कल्याणासाठी जर उपयोग होत असेल तर मी आताच माझ्या शरीराची हाडं मांस बाजूला करतो. माझा मृत्यू अगदी मी झाला तरी चालेल आणि माझ्या शरीराचं तुम्ही काय करा, मांस बाजूला करा आणि ती हाडं घ्या आणि त्याचं काय बरा वज्र बनवा, अस्त्र बनवा, शस्त्र बनवा आणि त्याच्याने त्या वृत्रासुराला ठार मारा. आणि तेच झालं. त्याने स्वतः आपलं काय केलं, पिंड ब्रह्मांडी नेला, आत्मा ब्रह्मांडामध्ये नेला, देह त्याचं कलेवर पडलं आणि मग त्याच्यातून त्यांनी सगळ्या ऋषीमुनींनी त्याचं एक शस्त्र बनवलं आणि मग त्या शस्त्राने वृत्रासुराला ठार मारलं. म्हणजे याचा अर्थ असा की अनेकांच्यासाठी एकाने मरायला तयार व्हायचं असते. अनेकांच्यासाठी आपला बळी गेला तरी चालेल पण त्यांना जगाला सुख मिळलं पाहिजे या दृष्टिकोनातून दधीची ऋषींनी आपली स्वतःच्या शरीराची हाडं देखील दिली होती. त्याला म्हणायची दया. आणि म्हणून हा दया जो गुण आहे हा प्रत्येकाने आपल्या अंगी बाळगायला पाहिजे. हा एक गुण झाला. दुसरं, याच्यामध्ये एक मात्र थोडंसं आपल्याला हे करता येईल की जाळोनिया लंका धन्य धन्य म्हणे तुका. लंका हनुमंताने जाळली. तुकाराम महाराज म्हणतात खरंच हनुमंत धन्य आहे. लंका जाळायची, दुसऱ्याचं घर जाळायची आणि तुकाराम महाराज तर हनुमानाचे कौतुक करतात. पण ते कौतुक ते चांगल्यासाठी. लंका जाळून जर समाजाला फायदा होत असेल, लोकांची सुटका होत असेल, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जाळली या लंका धन्य धन्य म्हणे तुका. लंका हनुमंताने जाळली म्हणजेच काय केलं, सर्वांच्या वर लंकेमध्ये असलेल्या किंवा त्यावेळी असणाऱ्या रावणाचे अत्याचार हे जाळले आणि तिथल्या असणाऱ्या लोकांची काय केली, हनुमंताने सुटका केली. म्हणून त्याला धन्य धन्य असे म्हणतात. अजून दुसरं एक आहे, दयातीचे नाव भूतांचे पालन अनिक निर्दळन कंटकाचे. दुसरं अजून एक असं म्हटलं, दयातीचे नाव. दया कशाला म्हणायची? चराचर सृष्टीतील प्राणीमात्रांना मदत करायची. मनुष्याला तर करेलच पण प्राणीमात्रा नाही. आपण जसं एखादं बैलाला तहान लागली, गाईला तहान लागली, त्याला पाणी देणं, विहिरीवर आपण पाणी ओढत असे, गाई वगैरे म्हैशी आल्या तर आपण लगेच एक बादली त्यांना दिली तर खरंच भूतदया आहे ती. मग दयातीचे नाव तुकाराम महाराज एक दुसऱ्या अभंग म्हणतात, भूतांचे पालन. दया असं म्हणायचं. अनिक निर्दळन कंटकाचे. बघा, चराचर सृष्टीतील प्राणीमात्रांना दया दाखवणं याला म्हणायची दया. परंतु जर दयाचं किंवा चांगल्या कार्यामध्ये जर एखादा अडसर होत असेल, विघ्न संतुष्ट होत असेल तर त्याचं निर्दळन करणं सुद्धा त्यालाही दया म्हणायची. मगाशी मी सांगितलं की रावणाला त्या ठिकाणी त्रास दिला हनुमंताने लंका जाळायला, पण ते चांगलं काम केलं तर ते समाजासाठी केलेलं आहे. आपले जसे भारतीय सैनिक परकीय चक्र किंवा अतिरेक्यांना ते ठार का मारतात, हे अतिरेकी आपल्या लोकांना त्रास देतात. म्हणून सैनिकांनी केलेलं कार्य हे आपण काय म्हणतो, चांगलं केलं.
म्हणजे देशाचं रक्षण करतात आणि जे देशाला हानिकारक आहे त्या शक्तींना ते काय करतात, ठार मारतात. म्हणजे तो सुद्धा एक दयेचाच गुण आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनिक निर्दळन कंटकाचे. जर एखाद्या चांगल्या कार्यामध्ये जर विघ्न एखादा माणूस आणत असेल, गावाचं काम आहे पण एखादा रस्ताच जर अडवत असेल, मी माझ्या जागेतून रस्ता देणार नाही, तर सर्वांनी मिळून त्याला प्रेमाने सांगलं पाहिजे. त्याच्यात नाही ऐकलं तर त्याला सगळ्यांनी मिळून त्याला सांगलं पाहिजे, हे बरोबर नाही, तू करतोस हे वाईट आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या कार्यामध्ये विघ्न आणत असेल तर त्याला निर्दळन करणं, त्याला त्या गुणापासून प्रवृत्त, जो खळांची व्यंकटी सांगणो तया सत्कर्म रती वाढो, भूतो परस्परी जडो मैत्रजनांची. पसायदानामध्ये तेच म्हटलेलं आहे. खळ जर आपल्याला ऐकत नसेल, दुष्ट जर आपल्याला ऐकत नसेल, तर त्याला आपण ठार मारण्यापेक्षा त्याच्या मनोवृत्तीतून दुष्टपणा आपण कसा बाजूला करू. दुष्टपणा ही वृत्ती आहे, तो स्वभाव आहे, तो बाजूला करून त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक निर्दळन कंटकाचे. काटा जर हे असेल, एखादा माणूस जर रस्त्यावर काटे टाकत असेल तर त्याला काटे आपण बाजूला करण्यापेक्षा त्याला सांगलं पाहिजे, अरे हे करतोस तू ते वाईट आहे. चोर चोरी करीत असेल त्याला सांगलं, हे तू करतोस ते तू वाईट आहे. अनेक निर्दळन कंटकाचे. निवडिता खडे तरच दळण ओढ घडे. दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हटलंय, दळणामधून खडे काढल्याशिवाय, कचरा काढल्याशिवाय दळण चांगलं होणार नाही. निवडिता खडे तरच दळण ओझ घडे, नाहीतरी नासून जाय. खड्यासकट जर दळण दळलं तर ते मग चांगलं होणार नाही. तो कचरा न काढता दळलं तरी ते चांगलं होणार नाही. मग तसेच चांगल्या कार्यामध्ये जर वाईट गुणांची प्रवृत्ती असेल, ती वाईट गुण बाजूला करून चांगले गुण आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येते. याला म्हणायचं दया. अजून दुसरं एक उदाहरण देता येईल की शेतातले तण काढल्याशिवाय धान्य चांगलं येणार नाही. धान्य आपण शेतात लावतो, पण तिथे जर गवत आलं तर ते गवत आपण का बेंडणी करतो, त्याची बेंडणी केल्याशिवाय, तण बाजूला केल्याशिवाय धान्य आपल्याला काय करता येणार नाही, चांगलं होणार नाही. म्हणून आपण शेती लावतो, लावल्यानंतर काय 1 महिन्याने 2 महिने आपण तिची बेंडणी करतो, तिचं गवत बाजूला करतो. ते निरुपद्रवी आहे, ते चांगल्याला त्रास देत आहे, ते चांगल्या धान्याला होऊ देत नाही, धष्टपुष्ट होऊ देत नाही. मग ते तण आपण बाजूला करतो. याचं नावही दया आहे. डॉक्टर लोक ज्यावेळी एखाद्या पेशंटला ऑपरेशन करतात आणि त्या ऑपरेशन, मग अल्सर असेल, अपेंडिक्स असेल, एखादा मोठी गाठ असेल, तिची शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया करताना ती कापली जाते. ती कापल्यानंतर त्याच्यातल्या वेदना कमी होतात, त्याच्यातली घाण निघून जाते, त्याच्यातले जंतू बाजूला करतात. हा खून होऊ शकत नाही, तर त्या रोगापासून, त्या आजारापासून मुक्तता होऊ शकते. याचंही नाव दया आहे. एखादा टेलर असेल, एखादा, त्याला शिंपी म्हणतो आपण, नवीन कपडा कात्रीने काय करतो, तो फाडतो. तो फाडतो म्हणजे तो चांगलं करण्यासाठी, त्याच्यापासून तो शर्ट किंवा तो ब्लाऊज तो बनवला जातो. म्हणजे ते वाईटातून सुद्धा चांगलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणेल की डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करणं हा त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापेक्षा तो चांगल्यासाठी करतो. तो ते केल्यानंतर ते टाके सुद्धा त्या ठिकाणी दिले जातात. याचं नाव सुद्धा दया आहे. अपघात झाल्यानंतर आपण कोणत्याही विचार न करता पहिल्यांदा त्या अपघातग्रस्ताला दवाखान्यात नेणं, हे आपण त्याच्यावर दया दाखवणे चांगलं आहे. आंधळ्याला मदत करणं, रस्ता क्रॉसिंग करताना, ओलांडताना, हे सुद्धा काय आहे, दयेचाच एक प्रकार आहे. आणि म्हणून दया हे जे सद्गुण आहेत त्याला म्हणतात, त्याला व्हर्च्यूज असं म्हणतात, त्याला सद्गुण म्हणतात, दैवी संपत्ती त्याला म्हणतात. हे प्रत्येकाने आपल्या त्याच्यामध्ये, मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ठेवले तर देव त्याच्यामध्येच आहे. देव आपल्या अंतःकरणामध्येच आहे. आता दुसरा गुण तो सांगितलेला आहे याच्यामध्ये, क्षमा. कारण दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. देवाची वस्ती कुठे असते हा प्रश्न आपण करू. तेथे म्हणजे कुठे? ज्या ठिकाणी, ज्या घरात, ज्या कुटुंबामध्ये, ज्या गावात, ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या तालुक्यात दया ज्या ठिकाणी. आता इथे इस्रायल आणि याचं पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू होतं, अजूनही ते युद्ध आहे. तिथल्या नागरिकांना मारावी ही इच्छा नाही, पण तिथे असणारा जो अतिरेकी हमास असेल, त्या हमासला बाजूला करून, त्याच्यात दुर्व्यय करून त्या नागरिकांना
वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून दया झाल्यानंतर क्षमा. क्षमा हा सुद्धा काय आहे? सद्गुण आहे. त्याला व्हर्च्यूज म्हणतात इंग्लिशमध्ये, सद्गुण. तो दैवी संपत्तीचा एक प्रकार आहे. एखाद्या माणसामध्ये एवढी क्षमा असते. क्षमा वीरस्य भूषणम असं म्हटलेलं आहे. वीराचं लक्षण आहे. एखादा खूप बलवान आहे, ताकदवान आहे, त्याने ताकद नसलेल्याला, निर्बळाला क्षमा करणं हे त्याच्या बलाचं अभिमान आहे. त्या समजा एखादा खूप अगदी बॉडी बिल्डर असेल, व्यायामपट्टू असेल आणि त्याने याच्यामध्ये घेऊन शस्त्र घेऊन काठी घेऊन रस्त्यावर जायचं, अरे मी बॉडी बिल्डर आहे, मी व्यायामशाळेत जातो, तर असं करून तो त्याच्या शक्तीचं काय करेल? प्रदर्शन करेल. आपल्यामध्ये जर शक्ती असेल, आपल्यामध्ये जर ज्ञान असेल, त्या ज्ञानाचा आपण अभिमान न बाळगता, त्या ज्ञानाला आपण अभिमान न बाळगता त्याला संयमाने जर घेतलं तर ते ज्ञान हे वृद्धीस लागेल, ते वाढीस लागेल. आणि म्हणून आपल्यामध्ये क्षमा गुण पाहिजे. आपल्या शेजारील काही देश आपल्या भारताशी नेहमी लागत असतात. भारत हा त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. आपल्याकडे एक एक राज्य आहे तर देशांची लोकसंख्या तेवढी नाही. तरी पण भारत स्वतःहून कधीही त्यांच्याशी कुरापत काढत नाही. कारण क्षमा हा गुण आपल्या भारतामध्ये आहे. कोणी किती जरी त्रास दिला तरी त्याला क्षमेने, किती जरी आपल्या शेजारच्या राष्ट्राने त्रास दिला, पण एखादी नैसर्गिक आपत्ती जर त्यांच्यावर जर आली, भूकंप, महापूर, ज्वालामुखी, तर भारत पहिल्यांदा आपली मदत तिथे पाठवतो. मग औषधं, पाकिस्तानला देखील भूकंपाच्या वेळी, महापुराच्या वेळी आपल्या भारताने औषधं कितीतरी 2-3 विमान भरून औषधं पाठवल्याचे आपण त्यावेळी कितीतरी पाहिलेलं आहे. म्हणजे क्षमा करणं हे सुद्धा आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या ग्रंथामध्ये आपल्याला लिहिले की क्षमा केली पाहिजे. आणि म्हणून क्षमा ही वीराचं भूषण आहे. क्षमाशस्त्र, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, क्षमाशस्त्र जय नरहाती, क्षमाशस्त्र नरहाती, दुष्टतया प्रतिकाय करी, क्षमाशस्त्र नरहाती, क्षमाशस्त्र नरहाती. क्षमा शस्त्र ज्या नराची या हाती, दुष्टतया प्रती काय करी. आपल्याजवळ जर क्षमा नावाचा गुण जर असेल तर दुष्ट कितीही मोठा असेल तरी तो दुष्ट काही करणार नाही. त्याने किती त्रास दिला तरी आपण 2 हात जोडण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. नम्रता आपल्यामध्ये पाहिजे तेवढी. न म्हणते नम्रता अंगी न घे रंगी पालट. आपल्यामध्ये एवढी असेल नम्रता, महापुरे झाडे जाती, ते लव्हाळे वान वाचती, तेथे लव्हाळे वाचती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती. महापुरामध्ये मोठमोठी झाडं मुळासकट उपटून जातात. महापुरामध्ये तेथे लव्हाळे वाचती. पण लव्हाळे तर अगदी बोटा एवढेही नसतात, पण ते पाण्याच्या दिशेनेच असे वाकून जातात, नम्र होतात आणि ते वाचतात. आणि ताठ असणारे जे झाडं असतात ती मुळासकट उपटून जातात. कारण का? त्यांच्यामध्ये नम्रता नसते. म्हणजे आपण नम्रता धरली का क्षमागुण बरोबर येईल. आपण कुठेही फिरायला गेल्यानंतर, प्रवासाला गेल्यानंतर आपल्या अंगामध्ये नम्रता हा गुण पाहिजे. 2 हात जोडण्याची ताकद जर आपली असेल तर जगामध्ये माणसं आपल्याला जोडता येतील. आणि म्हणून नमनते नम्रता अंगी. नम्रता ही काही संप्रदायांच्या मध्ये नेहमी 2 हात जोडण्याची का असते. तुम्ही पंढरीला गेलो, पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, त्र्यंबकला गेलो, पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडती जन एकमेका, एकमेकाला माऊली माऊली म्हणतात. माऊली कुठून आले? ओळखीचे नसले तरी ते एकमेकाला माऊली वगैरे म्हणतात. का? तर ती नम्रता असते. आणि एकमेकाला समजा प्रवासामध्ये एखाद्याला धक्का लागला आपल्या हातून तरी ते म्हणतात, अरे क्षमा करा मला. आता मी एवढ्यात आलो तरी पंडित नाक्यावर एक तिथे एकाने मोटरसायकल, एक 60 वर्षाचा माणूस होता, त्याला थोडंसं हे केलं. तो माणूस म्हणतो, अरे बाबा कोणाच्या लागलं तर नाही, थोडं मी तुझं काय भरून देईल. तरी पण ते ऐकायला तयार नव्हते.
म्हणून दुसऱ्याला क्षमा करायचं सुद्धा, काय नुकसान असेल ते भरपाई घे, पण क्षमा करायला सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रती काय करी. अजून दुसरं पुढे म्हटले तुकाराम महाराजांनी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी. ज्या ठिकाणी गवतच नाही तिथे किती मोठा आपण जर वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला तर पेटून जाणार नाही, कारण तिथे गवत नाही, पालापाचोळा नाही. म्हणजे तिथे ज्या आपल्यामध्ये किती जरी हे करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्यामध्ये क्षमा नावाचा जर गुण असेल तर काहीच आपल्याला त्रास होणार नाही. पूर्वीच्या एका याच्यामध्ये 10वीच्या पाठामध्ये जशास तसा होता, जशास तसा एक पाठ होता. तो विनोबा भावेंच्या मधुकर या पाठातील घेतला होता. जशास तसा याचा अर्थ असा आहे की शत्रूची तलवार जेवढी मजबूत असेल तेवढी आपली ढाल शांततेची पाहिजे. तलवार कितीही जरी मजबूत असेल तरी शांतपणाने, धैर्याने, क्षमा करण्याने, अरे तू किती जरी आला तरी मी तुला क्षमा केली, तू माझ्यावर हात उगारला तरी मी तुला क्षमा करतो, ते वीराचं भूषण आहे. आणि म्हणून नम्रता हे सगळ्यात महत्वाचे. क्षमा वीरस्य भूषण, विद्या विनयेने शोभते. विनय असल्यामुळे, नम्रता असल्याने त्याच्या विद्येला, त्याच्या ज्ञानाला शोभा येते. आणि म्हणून पूर्वीच्या काळी नम्रता ही फार महत्वाची असायची. तीच नम्रता जर आपण घेतली, तो गुण जर आपल्यामध्ये घेतला, अंगीकारला, तर आपल्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे पुढे या ठिकाणी म्हटलेलं आहे की क्षमेचं आपण पाहिलं, दया, क्षमा, शांती हा तिसरा गुण सांगितलेला आहे. आता शांती म्हणजे साधी गोष्ट नाही. तर शांती अज्ञानाची निवृत्ती होणं म्हणजे शांती. तिथे ज्ञान प्राप्ती होईल आणि ज्ञानामध्येच शांती निर्माण होईल. आता इथे आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले माझी जीवा. शीतळ शांती ज्यावेळी होईल, निर्माण होईल, त्यावेळी आपल्याला जीवाला सुख आल्याशिवाय राहणार नाही. खूप गरम होते असं वाटतं, आणि तेवढ्यामध्ये वाऱ्याची एखादी झुळूक आली तर आपल्याला एकदम शांत वाटते. तसं दुसरं महत्वाचं, ज्ञानासहित अज्ञानाची निवृत्ती होणे, त्याला म्हणायचं शांती. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. म्हणून शांती धरा, उतरा हो पैल तीरा. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख. म्हणून शांती धरा, शांती घेतल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्ती होणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून शांती धरा, उतरा हो पैल तीरा. संसार रूपी सागरातून या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी शांती धरली पाहिजे. म्हणून शांती धरा, उतरा हो पैल तीरा. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. म्हणून शांती हा फार महत्त्वाचा आहे. समाधी साधन संजीवन नाम. समाधी साधन संजीवन नाम. समाधी साधन शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधन संजीवन नाम. समाधी साधन संजीवन नाम. समाधी साधन शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधन
संजीवन नाम समाधी साधन, संजीवन नाम समाधी साधन. समाधी समाधी जर आपल्याला लागायची असेल तर नामाच्या माध्यमातून समाधी लागेल आणि तेव्हाच आपल्याला शांती दया सम सर्वाभूती, सर्वांच्या दृष्टिकोनातून आम्ही जर शांती दया हे जर आम्ही प्रतिपादन जर केलं तरच आम्हाला शांती लाभल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. हे साधनं आहेत, हे दैवी संपत्तीचे प्रकार आहेत. आणि दया क्षमा शांती तेथे, तेथे असा शब्द वापरलेला आहे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. तेथे असं जर विचारलं तिथे एखाद्या ठिकाणाचा बोध होतो. आपण जर म्हटलं तुम्ही कुठून आला तर तिथे उत्तर असं मिळणार नाही मी 3 वाजेला आलो, ती वेळ झाली. मी शहापूरहून आलो, मी वाशिंदवरून आलो, मी शिवनेरवरून आलो, मी पुण्यावरून आलो, हे ठिकाण. मग इथे ठिकाण सांगितलेलं आहे. जसं एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे, परी तया पासी पांडवा मी हरपिलो गिवसवा, जेथ नाम घोष बरवा करती ते माझे. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं, जिथे जेथे, बघा जेथे तेथे हे शब्द आले का ठिकाणाचा बोध होतो. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस, म्हणजे ठिकाणदर्शक क्रिया विशेषण अव्यय. जेथे तेथे त्याचा बोध होईल. तिथे ठिकाण सांगितलं भगवंताने की मी जिथे नामस्मरण असेल, कीर्तन प्रवचन, समजा बैठक असेल, विचारांची बैठक, त्या ठिकाणी मला कुठे म्हणाला कुठे असेल तर मी ज्या ठिकाणी कीर्तन चाललं तिथे तरी असेल, प्रवचन चाललं तिथे तरी असेल, भजन चाललं तिथे तरी असेल, हे माझं ठिकाण आहे. तसं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देवाची वस्ती कुठे आहे तिथे प्रश्न विचारायचा. कुठे आहे? ज्या ठिकाणी, ज्या घरात, ज्या कुटुंबात, ज्या व्यक्तीकडे, ज्या गावात हे 3 गुण असतील तो गाव शांततेचा आहे. ज्या तालुक्यात हे 3 गुण असतील तो तालुका शांत. ज्या जिल्ह्यात हे 3 गुण असतील तो जिल्हा शांत. ज्या राज्यात हे 3 गुण असतील तो राज्य शांत. ज्या देशात अशा प्रकारचं दैवी संपत्तीचे गुण असतील तो देश शांततापूर्ण असेल. तेथे देवाची वसती, देव तिथेच आहे. प्रत्यक्ष देव मंदिरात असला तरी पण त्या कुटुंबात, त्या घरात सुद्धा आपण नाही का म्हणतो, काय घर आहे होते, गोकुळ आहे. गोकुळ, गोकुळ म्हणजे काय? तिथे चांगल्या प्रकारचं सुख प्राप्त त्या घरामध्ये असेल, त्या कुटुंबामध्ये असेल, त्या कुटुंबाला आपण चांगल्या पद्धतीने काय म्हणतो, गोकुळ असं म्हणतो. मग हे 3 गुण ज्या ठिकाणी वसतील, राहतील, तेथे देवाची वस्ती. प्रत्यक्ष मंदिर तिथे नसलं तरी चालेल, प्रत्यक्ष मूर्ती तिथे नसली तरी चालेल, पण हे 3 गुण तिथे. आपण नाही म्हणतो अरे कुटुंब एवढं मोठं आहे, पण आहे का कुठे भांडणाचा लवलेश सुद्धा आहे का? तर नाही. देवाचं राहणं तिथे आहे, भगवंताचं ठिकाण तिथे. नारदाला भगवंतांनी सांगितलं की मी कुठे असतो? माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभे वा तेथे. माझे भक्त जिथे गायन करतात, पूजन करतात, अर्चन करतात, वंदन करतात, नवविध भक्ती करतात, मी तिथे असतो. नारदाने भगवंताला विचारलं, भगवान विष्णूला, देवा तू कुठे असतोस? तर मग त्याने सांगितलं, मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठमि नारदा. मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं, भगवंताने नारदाला सांगितलं, मद्भक्त यत्र गायंती. यत्र म्हणजे जिथे. माझे भक्त ज्या ठिकाणी गायन करतात, गातात, नामस्मरण करतात, नारदा मी उभा तेथे. मद्भक्त यत्र गायंती नारद तिष्ठत मी तेथे. मी तिथे असतो. माझे हे भजन करतात, पूजन करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, माझं ठिकाण ते आहे. हे त्याला पुरावा सांगितला. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, देव तिथे असतो. बघा ना, आता आळंदीला एवढी माणसं आता यात्रेला जमली होती, पंढरपूरला एवढी
5-5, 7-7 लाख असतात. कुठल्या माणसाचा अपघात झाल्याचा, रस्त्याला जाताना झाला असेल, तिथे झाल्याचं कुठे वाटलं का? नाही. लाखोनी माणसं आली. एवढं आता याचे दिवस होते, कोणाच्या विंचू चावल्याचं कुठे आलंय का वर्तमानपत्रात? कोणाला काही झालं असं आलं का? कारण ते आलेला प्रत्येक जण हा प्रत्येक त्या चांगल्या उद्देशाने आलेला असतो. आपल्या मनामधील त्या प्रकारचा चांगला उद्देश असला की त्याच प्रकारचं आपल्याला काय होते, आपल्या मनामधून ते निर्माण होते. देव तिथेच असतो. कशाला जाता दूर? येथेच आपलं पंढरपूर. आपल्या अंतःकरणामध्ये हे 3 गुण जर असले, देव तेथेच आहे. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातील उपासी. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. रामेश्वर, काशी, बनारस कुठे जाता? आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये जे आपण ठिकाण जर साधलं, चांगलं ठिकाण शोधलं, तेच खरं महत्वाचं आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणावर हे आपण चिंतन केलं. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात? पहिलं चरण तर असं होतं आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, पावे धावूनिया घरा, राहे धरूनिया तारा. देवा अशा व्यक्तींच्याकडे काय येतो? हे गुण ज्यांच्याकडे असतात, देव त्यांच्या घरात येतो. आपल्याला तिथे जायची आवश्यकता नाही, आपल्याला तीर्थाला जायची आवश्यकता नाही. सावता माळी स्वतः काय करत होता? माळी समाजाचे होते. आपल्या मळ्यात ते थांबले. एकादशीला ते पंढरपूरला आलेच नाही. देव स्वतः विटेवरून उतरला आणि देव त्यांना भेटायला कुठे गेला? त्यांनी बघितलं सगळे आलेत, पण सावता माळी काही आले नाहीत. देव त्यांना भेटायला मळ्यात, कारण मळ्यामध्ये शेतीचं काम होतं आणि हे शेतीचं काम सोडून देव कसं जायचं? भजन त्यांचं चालूच होतं मळ्यामध्ये. आमुची माळी याची जातं, शेत लावू बागायतं, आम्हा हाती मोठं नाणा, पाणी देतो फुलं झाडा. शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा आणि विठ्ठल देखी येला डोळा. ते म्हणायचे शांती शेवंती फुलली, शांतीरूपी शेवंती फुललेली आहे. सावताने केला मळा, सावताने म्हणजे सावता मळ्याने मळा केलाय आणि विठ्ठल देखी येला डोळा. विठ्ठल तो मळा पाहायला आला, भगवान परमात्मा तो पाहायला आला. तर माझा भक्त हा कामामध्ये होता. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काही काम करत असताना आपण ते काम सोडायचं नाही. आपलं काम सोडून आपण देवाचंच करत बसायचं नाही. तर काम करत असताना सुद्धा आपण काय करायचं? आपापलं जे काही यथोचित कृत्य आहे, सत्कर्म, ते आपण करत राहायचं. आपणही करायचं आणि इतरांनाही मदत करायची. आणि म्हणून साधू संतांनी ते केलं. उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. चर्म रंगू लागे रोहिदास संगे. रोहिदासाला, संत रोहिदासाला मदत केलेली आहे. दाशी पुत्र कन्या विदुराचे भक्षी, दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. देव स्वतः त्या ठिकाणी आला, देव स्वतः त्या ठिकाणी मदत करायला लागला. पावे धावूनिया घरा. तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायामध्ये भरलेला काटा सुद्धा भगवंताने, पांडुरंगाने तो काढला. मोठा काटा गेला होता. तुकाराम महाराजांना दुपारचं जेवण घेऊन चाललेली होती भंडाऱ्या डोंगरावर पत्नी. मग आता पायाचा काटा कोण काढेल? भगवंताने तिथे माणसाचं रूप घेतलं आणि काय केलं? तो काटा काढला. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण देखील त्यांनी भगवंताने केलेलं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे या ठिकाणी असं, पावे धावोनिया घरा. आणि एकनाथ महाराजांच्याकडे स्वतः मी सांगितलं 12 वर्ष भगवान तिथे पाणी भरण्यासाठी राहिले. त्या रांजणामध्ये, तो आजही रांजण तिथे आहे पैठणला. आणि हे कृत्य आहे, देव अशा ठिकाणी येतो आणि अप्रत्यक्षपणे मदत करून जातो. आपल्याला पत्ताही लागणार नाही. पावे धावून या घरा,
राहे धरून या थारा, त्या ठिकाणी राहतो आपल्याला लक्षात येत नाही. भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी भगवंताने कितीतरी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी वाचवलं देखील. अनेक भक्तांना सहकार्य करण्याचं कार्य केलं. अर्जुनाच्या पुढे सारथ्याचं काम केलं. अर्जुनाच्या पुढे सारथ्याचं काम केलं. जे काही संकट होतं ते संकट निवारण्याचं कार्य भगवंताने केलं. म्हणजे भगवंत हा मदत करणाराच आहे, फक्त त्याला ते गुण आवडल्यानंतरच तो त्या पद्धतीचं वागणार. पावे धावोनिया घरा, राहे धरोनिया थारा. बरोबर, एवढा जोरात जोरात देव केव्हा येतो, कोणत्या वाटेने येतो? देवाची वाट इथे आपण जसं कसं रेल्वेचा मार्ग वेगळा, त्याला लोहमार्ग म्हणतात. पाण्याचा मार्ग, जलमार्ग, विमानाचा मार्ग वेगळा, हवाई मार्ग त्याला म्हणतात. पण हा मार्ग कोणता? त्यानं व्हायचा कोणत्या वाटेमध्ये? कीर्तनाचे वाटे बराडी ऐसा लोटे, ह्या तिसऱ्या चरणावर सांगितलं. कोणत्या वाटेमध्ये देव येतो? त्या वाटा ठरलेल्या आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर असं म्हटलेलं आहे. केला राज्यभार, बाकीच्या सगळ्या दुसऱ्या ज्या वाटा होत्या त्या बाजूला केल्या. आत्मब्रह्मांडात न्यायचा, पिंड ब्रह्मांडाची उघडी गुरु केली, ह्या वेगळ्याच. चांगदेव 60 वर्ष 60,000 वर्ष जगला. तो कसा? मग तो अगदी आत्मब्रह्मांडात न्यायचा. मग असं न करता अगदी भक्तीच्या वाटेने, नामस्मरणाच्या वाटेने, कीर्तनाच्या वाटेने नवविध भक्ती आहेत. समर्थांनी सुद्धा सांगितले, नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुद्धा सांगितले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण करणं म्हणजे प्रवचन किंवा कीर्तन समजा मी करत असेल तर तुम्ही ऐकता, हे श्रवण करणं. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही जर मनापासून जर एखादी गोष्ट ऐकली चांगली तर तुम्हाला सगळ्या प्रकारची सुख प्राप्त होतील. त्याला श्रवण भक्ती म्हणतात. श्रवण म्हणजे ऐकणं. कीर्तनम, कीर्तन भक्ती. जे ऐकल्यानंतर आपल्यात जे वाममार्ग असेल, तण असतील, किडे असतील, ते निघून जातील आणि आपलं शुद्धत्व निर्माण होईल. त्याला कीर्तन म्हणायचं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. चांगलं कीर्तन एवढं आहे की ते एवढं चांगलं आहे, होय अंग हरिरूप. आपलं अंगच, आपलं शरीरच हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही, असं ते कीर्तन आहे. कीर्तनाचे वाटे, ते कीर्तन भक्ती, नवविध भक्ती आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण. स्मरण म्हणजे आठवण. आपण आपल्या आईवडिलांची, पूर्वजांची काय करतो? आठवण ठेवतो. आपल्या गुरुची आठवण ठेवतो. त्याला स्मरण भक्ती म्हणतात. सर्व पितृ अमावस्याला आपण आपल्या पितरांचं स्मरण करतो. आईचं स्मरण असेल, वडिलांचं स्मरण असेल, त्यांची आठवण वर्षातून एक वेळ करतो. जीवन जगतोच ना, चांगल्या प्रकारचं जीवन जगतो ना, मग तुमची आठवण, तुमच्या संपत्तीवर आम्ही आहोत, तुम्ही ठेवलेली जमीन वगैरे, तुम्ही कमावलेलं जे आहे त्याची आम्ही वर्षातून एक वेळा आठवण ठेवतो. त्याला स्मरण भक्ती. मग आपण नाही का म्हणतो, आमच्या वडिलांची श्राद्ध, आईचं श्राद्ध, आजोबांची श्राद्ध, आठवण म्हणून. त्याचं स्मरण म्हणजे आठवण ठेवणं. हे ते स्मरणम कीर्तनम, श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम. एखाद्याच्या चरणाला स्पर्श करायचा. अर्चन म्हणजे व्हायचा. वंदन नमस्कार करायचा. सख्य म्हणजे मित्रत्व करायचा. दास्य म्हणजे दास्य भक्ती, हनुमंताने केली ती रामाचा दास्य. आत्मनिवेदन भक्ती, अंतःकरणपूर्वक देवाला शरण जाणं, आत्मनिवेदन, नवविध भक्ती आहे. पण देव येतो ना, तो उघड वाटेने येतो. कीर्तनाचे वाटे, कीर्तनाच्या वाटेमधून येतो. श्रवण ही एक वाट झाली. काहींना फक्त ऐकायचं शांतपणे, चला रे आपण कीर्तन ऐकायला. काही म्हणतात आम्ही कीर्तन पाहायला जातो. तो काय तमाशा आहे? कीर्तन श्रवण करायचं, प्रवचन श्रवण करायचं.
भजन आपण श्रवण करतो, ऐकायचं. अरे ऐकायला काय छान वाटते. काही लोक कानामध्ये हे घालतात तर चांगलं ऐकत बसतात. मग कीर्तनाच्या वाटेमध्ये देव येतो. जसे आपण वेगवेगळे हे सांगितलं की नाही रस्ते, तशी देवाकडे जाण्याचा किंवा देव आपल्याकडे येण्याचा तो एक रस्ता आहे, त्याला म्हणतात कीर्तन. नामदेव महाराज कीर्तन करत होते तर स्वतः भगवान पांडुरंग काय करत होता, नाचत होतं त्यांच्या कीर्तनावर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अशा प्रकारचं कीर्तन. कीर्तनाच्या वाटेत, कीर्तनाचे वाटे बराडी ऐसा. देव आपल्या घरामध्ये येतो पण तो कसा बराडिया, आषाढ भूतासारखा. आपण नाही काय म्हणतो, अरे या माणसाला मी निमंत्रण दिलं नाही तरी पण तो आला. एवढं प्रेम असते एखाद्या माणसाला निमंत्रण न देता. त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये ग्रेटर्सस. अनाहूतपणे येणे, आषाढ भूतासारखा येणे. आमंत्रण नसेल चालेल, माझ्या घरचा कार्यक्रम आहे, हरकत नाही, मी येईल, तू निमंत्रण दे अथवा देऊ नको, पण माझं कर्तव्य येणार. कधी कधी दोन मित्रांचं कधी दुश्मनी निर्माण झालेली असते, पण तो म्हणतो अरे याने माझ्या मुलाच्या लग्नात हा आला, आता मला निमंत्रण जरी दिलं नाही तर मी तुझ्या मुलाच्या लग्नामध्ये किंवा मुलीच्या लग्नामध्ये तीळ तांदूळ टाकण्यासाठी मी येणार, अक्षदा टाकण्यासाठी मी येणार, भले मी जेवणार नाही. याला म्हणतात आषाढ भूतासारखा जाणं, बराडिया ऐसा रोटे. आपल्या घरामध्ये तसं एखादा भारतीय संस्कृती काय, एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये जर येत असेल तर आपण काय करतो, त्याच्या येण्याची वाट पाहण्यासाठी घर झाडतो. काय साडा खेड्यातलं गाव असेल तर आपण काय करतो, घर असेल तर सारवण वगैरे घेतो, रांगोळी काढतो आणि त्याच्या आगमनाची वाट पाहतो. पण देवाच्याकडे जर आपण, देवच आपल्या घरात येतो पण देव निमंत्रण न देता येतो. हा विशेष. सुदामेच्याकडे भगवान परमात्मा निमंत्रण न देता गेला आणि गेल्यानंतर तिथे काय नाही, सुदामेच्याकडचे काय खाल्ले नाही, पोहे खायला लागला. सुदामेच्याकडे 18-20 दारुद्रे, पण सुदामेने तिकडे याच्याकडे जाताना, द्वारकेमध्ये जाताना जेव्हा तिथे गेला तर उलट स्वतःहून ती पोह्यांची पुरचंडी काढली आणि सांगितले, वहिनींनी काय दिले मला बघू दे, मला खाऊ दे. हा प्रेम आहे. म्हणजे देव आपल्याकडे येईल पण तो अगदी मनात कुठलाही हे संकल्प घेऊन किंवा कुठल्याही प्रकारचा संशय घेऊन नेता तो येणार. आपण जसं 100% गॅरंटी, अरे तो माणूस आल्याशिवाय राहणार नाही बघायला लागतं, त्याला निमंत्रणाची गरजच नाही. तो कीर्तनाच्या वाटेमधून आल्याशिवाय राहणार नाही. ही देवाची वाट सांगितलेली आहे. देव कोणत्या वाटेत येतो हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, कीर्तनाची वाटे. आणि तो येतो कसा, म्हणून सत्यनारायणाची पूजा असेल किंवा एखाद्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असेल, मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम असेल, पूजा असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, निमंत्रण न देता आपण असं बोलायचं नाही, अरे निमंत्रण असतं मला पत्रक असं तुम्ही आलो असतो. निमंत्रण न देता गेलं पाहिजे. आणि लग्न कार्य जर असेल तर निमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही कार्यक्रम असे असतात की निमंत्रण असल्याशिवाय अपमानासाठी जाऊ नये, पण काही कार्यक्रम असे असतात निमंत्रण न देता सुद्धा. एखाद्याकडे पूजा आहे, रस्त्यावर जाताना तर थांबले, आपण दर्शन तर घेऊ, देवाचं दर्शन तर घेऊ, हा उद्देश या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि कीर्तनाचे वाटे बराडिया. बराडिया म्हणजे आषाढ भूतासारखा, निमंत्रण न देता देव आपल्याकडे येईल. तुका म्हणे घडे पूजा. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याच वेळी काय घडते, पूजा घडते. तुका म्हणे घडे पूजा, देवे नाम जोडे. आणि असा देव येतो त्याच वेळी, त्याचे आल्यानंतर त्याला आपण काय करतो, त्याला चौरंगावर बसवतो, त्याची पूजा करतो. तिथे पूजेला दुसरं काय लागतंय असं नाही. गीतेमध्ये सांगितले ना, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. देवाच्या पूजेला फार काही गोष्टी आणायच्या असतात असं नाही. ते खारीक बदाम हे आणायचेच असतं असं नाही. असलेलं कोणतंही पान हिरवं, नसेल तर सुकलेलं, असलेलं फूल, नसले तर सुकलेलं सुद्धा फूल चालेल. नसेल काही तर पाणी सुद्धा असं शिंपडलं देवावर तरी चालेल. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे देवाला दुसरं काहीच लागत नाही. अक्षदा टाकल्या असं सोडल्या तरी चालते, देव त्या स्वीकारतो. ते प्रेम आहे. तुका म्हणे घडे पूजा. कारण काय पाहिजे आपल्याला, त्याच्या मागे भक्ती पाहिजे.
भक्तीला नारद भक्तिसूत्रामध्ये काय म्हणतात? नारदस्तु तदर्पिता अखिला चारता तद्विस्मरणे परम व्याकुलते इति. नारद भक्तिसूत्र क्रमांक 16 मध्ये म्हणतात. 81 सूत्र भक्तीची सांगितलेली आहेत आणि त्याच्यामध्ये नारद काय म्हणतात? नारदस्तु तदर्पिता अखिला चारता तद्विस्मरणे परम व्याकुलते इति. नारद भक्तिसूत्र म्हणतात देवा जवळ आहे म्हणून देवाबद्दलचा आदर आहे. देव थोडा जरी बाजूला झाला तरी व्याकुळता निर्माण झालं पाहिजे, त्याला भक्ती म्हणायची. देवाला काय म्हणून तर काय म्हणतात? आता दृष्टी पुढे आयसाची तू राही जो मी तुझं पाहे वेळोवेळा. देवा, नामदेव महाराजांनी सांगितलं, तू असंच माझ्या नजरेसमोर राहा, जरा देखील बाजूला जाऊ नको. लांछावळे मन लागलीशी गोडी. माझं मन एवढं लाचावलेलं आहे का तुला मी बाजूला करू शकत नाही. तूच माझ्या डोळ्यासमोर पाहिजे. जसं एखादी मुलगी आपल्या घरातून सासरी जाते, त्या आई वडिलांच्या किंवा भाऊ त्या बहिणीच्या मनामध्ये अशी डोळ्यासमोर त्या दिवशी तीच दिसते. आज माझी ही सासरी गेली, आज सासरी गेली. कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. तुकाराम महाराज म्हणतात एका कन्या सासुऱ्यासी जाये. सासरी जाताना त्या मुलीची अवस्था वेगळी झालेली असते. तसा देव आमचा असाच पाहिजे. ती आई वडिलांच्या नावात एवढं हे होते का कधी मी माझ्या आई वडिलांना भेटते. जीवना वेगळी मासोळी आणि तुका तैसा तळमळी अशी अवस्था होते. आणि तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे घडी पूजा. पूजा तिथंच, देव आपल्या घरात आला की त्याची पूजा होते. पूजा म्हणजे पूजन करणं. तुका म्हणे गडे पूजा आणि नामे देव जोडे. आणि देवाचं नामस्मरण केल्यानंतर देव जोडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तर आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशामध्ये देवाचं नामस्मरणाला महत्व आहे. तुम्ही कुठेही जा, इंग्लंडमध्ये नामस्मरण नाही, पाकिस्तानात नामस्मरण नाही, तुम्ही अमेरिकेत नामस्मरण नाही. नामस्मरण हे भारतामध्ये आहे. आणि नामस्मरणामध्ये आपल्याला भगवंतापर्यंत, ईश्वरापर्यंत जाण्याचा तो एक मार्ग आहे. आणि म्हणून जाता जाता एवढंच म्हणू की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत. आणि त्या दैवी संपत्तीच्या गुणामध्ये त्यात मार्गशीर्ष महिना आणि त्याच्यामध्ये आजचा गुरुवार. आणि ह्याच महिन्यामध्ये दत्तात्रेयांचा जन्म झाला, तर त्याला आपण दत्त दिगंबर दैवत माझे असं आपण म्हणतो. दत्त दिगंबर दैवत माझे. तर ते दिगंबर दत्ताचं दैवत हे माझं आहे. आणि ह्या आमचा गुरु आहे. तो त्रिगुणात्मक आहे, तो त्रिगुणाच्याही पलीकडचा आहे. आणि अशा दत्तात्रेयांची अत्रि ऋषीच्या ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि ह्या दत्तात्रेयांचं गुरु म्हणून आपण सगळेजणांनी त्यांना स्वीकार केलेला आहे. जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. त्यांचं स्मरण केलं त्या दत्तगुरूंचं तरी सगळ्या प्रकारच्या विद्या आम्हाला प्राप्त होतील. गुरुचरित्र ग्रंथामध्ये आलेलं आहे, ईश्वर कोपेल एखाद्याशी. ईश्वर जर एखाद्याला कोपला तर त्याचं रक्षण करण्याचं काम सद्गुरू रक्षेल निश्चयेसी. सद्गुरू किंवा गुरु त्याचं रक्षण 100% करेल. परंतु गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न रक्षी परित्याशी. परंतु गुरुचा कोप झाला तर ईश्वर त्याला काय करू शकत नाही, रक्षण करू शकत नाही. आणि म्हणून भागवतामध्ये काय म्हणलंय, जो शब्द पर निष्णात, जो शिष्य प्रबोधिनी समर्थ, तोच सद्गुरू निश्चित जाण उद्धवा. उद्धवाला सांगितलेलं आहे भगवंताने, जो शब्द प्रबोधिनी निश्चित, जो ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, सगळ्या शास्त्रांचं ज्ञान आहे,
4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान आहे तो सद्गुरू, ज्याच्यामध्ये शिष्याला प्रबोधन करण्याचं, शिष्याच्या वर्तनामध्ये चांगला बदल करण्याचं सामर्थ्य आहे, तोच सद्गुरू हा निश्चित जाण, असं त्या ठिकाणी उद्धवाला सांगितलेलं आहे. सद्गुरूने माझा आशीर्वाद दिला, हर्ष भरला हृदया माझे. जर गुरुने किंवा सद्गुरूने आपल्याला आशीर्वाद दिला तर आपल्या अंतःकरणामध्ये आनंद झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या टाकी पठाराचे जे बाबा होते ते आपल्यातून निघून गेलेत, तरी पण कोणते फुलनाथ बाबांचे गुरु ते आपल्यातून निघून गेलेत, पण तरी पण आपण टाकी पठाराला गेल्यानंतर आपण त्यांचं स्मरण करतो, त्यांच्या समाधीचं दर्शन घेतो सगळं. आणि त्यांचे शिष्य परमपूज्य फुलनाथ बाबा यांनी सगळ्या प्रकारचं काय केलेलं आहे, सगळ्या प्रकारच्या सगळ्यांना भक्ती मार्गाचा अवलंब करायला लावलेला आहे, सगळ्यांना शांती मार्गाचा अवलंब करायला लावलेला आहे. आणि म्हणून त्यांना आता आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून चांगला गुरूंचा एक काय मिळालं, पुरस्कार मिळालेला आहे. एक चांगलं कार्य समाजाचं त्यांच्या हातून आता होत आहे. आणि अशा प्रकारचे जे गुरु आहे त्या गुरूंचंही स्मरण आपण हे करूया. आणि जाता जाता एवढंच म्हणूया का हा जो गुरूंचं स्मरण आपण करतो आणि आपल्या टाकी पठाराला जे फुलनाथ बाबांनी कार्य केलेलं आहे ते चांगल्या प्रकारचं कार्य एक गुरु म्हणून तिथे आपण स्मरण करूया. झालेली जी सेवा आहे ती आपण आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करून आज या ठिकाणी इथे पूर्णविराम देऊया. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की